पुण्यामध्ये कॉलेजमध्ये विद्यार्थिनीवर बलात्कार झालेला आहे। बलात्कार करणाऱ्या 4 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। आरोपी बड्या घरातले असल्याची माहिती मिळतेय। प्रतिष्ठित कॉलेजकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुद्धा सुरू असल्याचं कळतंय। तक्रार करणाऱ्या वडिलांना ट्रस्टींनी तासनतास बसवून ठेवल्याचा आरोप आहे। पुण्यात मुलींकरता कॉलेजही सुरक्षित नाहीत का, असा सवाल आता या निमित्तानं उपस्थित केला जातोय। काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंतजी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सावंत साहेब, काय म्हणावं या सगळ्या प्रकाराला? हेडीच प्रकार चाललेत, खेळपणा प्रकार चाललाय। विद्येचं बाहेरघर म्हणतो आपण पुण्याला। अपराधांची राजधानी झाली, सांस्कृतिक राजधानी ही एकेकाळची। त्यामुळे दिवसेंदिवस आपण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे महाराष्ट्रामध्ये अत्यंत यक्ष होत चाललेला आहे आणि या सरकारचा तोल ढासळत चाललेला आहे। त्यांच्या हातातून प्रशासन सुटत चाललेला आहे आणि एके ठिकाणी सिंगम म्हणून पोस्टर लावायचे आणि आपलं किती आपण कार्यक्षम आहोत ते दाखवण्याचा प्रयत्न करायचा। त्यातनं काय संदेश जाणार आहे याची तमा बाळगायची नाही। आणि आता कुठे नेऊन ठेवला आमचा महाराष्ट्र, हा प्रश्न आम्हाला तर विचारावासा वाटतं। ती अत्यंत झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि ज्या पद्धतीची हेळसांड आता या तपासातही चाललेली आहे ते पाहता आम्ही या प्रकाराचा अत्यंत घृणास्पद म्हणून वर्णन करून निषेध करत आहोत। प्रशासन जागृत होणार आहे का हा प्रश्न आहे आणि फडणवीस साहेबांनी किती काळ अशाच पद्धतीने कार्यक्षमतेने कारभार करून सत्तेवर राहण्याचा अट्टहास ठेवलेला आहे हा प्रश्न देखील आम्ही विचारतोय। त्यांना जर थोडी तरी असेल तरी त्या ठिकाणी त्यांनी राजीनामा दिला पाहिजे। अगदी धन्यवाद सावंतजी, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।